गुड आय एम सी. मी रवी जोशी, एक्झिक्युटिव्ह स्टार असोसिएट आय एम सी. हा व्हिडिओ मी आता दुसऱ्या प्लॉटचा बनवत आहे माझ्या बाजरीच्या पिकाचा. ॲक्च्युली हे बाजरीचं पीक मी थोडं लेटच झालं आहे माझ्याकडनं आणि हे पीक लेट होणार होतं याची मला पूर्वकल्पना होती. त्यामुळं मी या आधीच जवळजवळ 2 महिने आधीच मी या आपल्या प्लॉटमध्ये एक आपलं आय एम सीचं हायड्रोजल हे मी अर्धा किलो, कारण हे क्षेत्र थोडं कमी आहे त्यासाठी मी याचं अर्धा किलोचंच प्रमाण घेतलं होतं. आणि हे मी एक 2 महिन्यापूर्वीच हे याच्यामध्ये टाकून दिलं होतं, कारण मला माहीत होतं मला नंतर पाण्याचा शॉर्टेज येणार आहे. त्यामुळं मी थोडं लेट बाजरी केली आहे ही. तर या बाजरीच्या पिकासाठी मी हायड्रोजेलचा वापर केला होता जमिनीमध्ये. आणि त्यानंतर पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी मी आपला प्लांट केअर आणि ॲग्रो ग्रोथ बूस्टर याचा स्प्रे घेतला होता. आता ह्या बाजरीला जवळजवळ ही बाजरी फक्त माझी आता 1.5 महिन्याची दीड महिन्याच्या आसपास झालेली आहे. तरी तुम्ही पाहू शकता अतिशय उत्तम प्रकारची फुटवे निघालेले आहेत या बाजरीच्या पिकाला आणि बाजरीचं पीकही मला छान दिसतंय. तरी मी सर्वांना विनंती करेल की ज्या ज्या क्षेत्रामध्ये पाण्याची कमतरता भासते त्या त्या क्षेत्रामध्ये तुम्ही काही पीक करण्याआधी जर आपलं आय एम सीचा हायड्रोजल याचा जर वापर केला तर अतिशय योग्य प्रकारे तुमचं कमी पाण्यामध्ये सुद्धा एक छान प्रकारचं उत्पन्न निघेल. तुमच्या पाण्याचीही बचत होईल. तरी मला सर्वांना सांगावंसं वाटतं अजून याला मी एकही केमिकल युरिया किंवा काही वापरलेलं नाही आहे. तरी तुम्ही बघू शकता आता ही बाजरी एक कणीस धरण्याच्या स्थितीमध्ये आलेली आहे. तरी अतिशय छान प्रकारचा रिझल्ट मला आय एम सीच्या प्रोडक्टमधून मिळालेला आहे. तरी मी सर्वांना विनंती करेल की कृपया आपण सर्वांनी आयुर्वेदिक औषधांचा वापर करा, केमिकल टाळा. गुड आय एम सी, गुड आय एम सी.